नमस्कार मंडळी. गुड मॉर्निंग. एअरपोर्ट जय मल्हार. सदानंदाचा एअरपोर्ट. आज आत्ताच उठलोय आणि उशीर बोलू शकत नाही, लवकर बोलू शकत नाही कारण ड्युटी करून आलो होतो. काल स्मिताला आणि मुलांना स्मिताच्या घरी सोडलं तिथून ऑफिसला गेलो आणि तुमची माफी मागतो. काल मी बोललो होतो की तुम्हाला 5Dच्या इथे दाखवेल, पण सुट्टीनंतर ऑफिसला गेल्यावरती थोडस विसरलो आणि सुट्टी झाल्यामुळे ऑफिसमध्ये थोडीशी म्हणजे मीटिंग्स वगैरे होते. त्याच्यामध्ये पूर्णच ते लक्षातून माझं निघून गेलं. नेक्स्ट टाइम नक्की प्रयत्न करेन दाखवायचा. आणि काल असं झालं की एक ते दोघे जात नव्हते. कैवल्य आणि अवनी त्यांना जायचंच नाहीये. त्यांना म्हणे आम्ही इथेच राहणार. आता कसं आहे, इथून ट्रॅव्हल करायला कैवल्याच्या स्कूलच्या इथे कोरेगावला. मी तुम्हाला मध्ये माझ्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की ऑटोने मालाडवरून कपाटाच्या इकडून शिवाजीनगर 70 एक रुपये तर होतात नॉर्मल. 4 राऊंड मारले किंवा 2ही राऊंड मारले. सध्या थोडस प्रॉब्लेम आहे. तिला समजावलं, तिला सांगितलं तू राहा तिकडे, बघूया आता किती दिवस राहते. तिचे स्कूल घरापासून मला वाटतं एक 7-8 मिनिटावरती आत चालत, जास्तीत जास्त. तेवढं इझी आहे तिला, म्हणून तिला सांगितलं राहा. आणि जायचंय, ते पावसाचा खूप प्रॉब्लेम येतोय. कारण स्कूल म्हणजे कसं 5 मिनिटावरती पण असेल ना, आणि पाऊस भरपूर असेल तर मग भिजायचं पण आहे. आणि मुलांना काय तेवढेच चान्स पाहिजे भिजायचे. बोगस ते आजारी पडणं आणि तिथं प्रवास हेक्टिक होऊन जाईल. सर्व तिकडे राहत होता. माझं काय, मी एकटाच आहे. बघूया आता, बघू शकता तुम्ही. मी घरी एकटाच आहे, कोणच नाही घरी. आता सकाळ नाश्ता वगैरे नाहीये, पण चहा बनवेन आणि बिस्किट खाईन. मी काय बिस्किट्स वगैरे आहेत घरी, बिस्किट वगैरे आहे. चहा बिस्किट खाईन. मग बघू जेवणाचं कसं काय. एकच काहीतरी करायचं. खिचडी वगैरे, तेव्हा राईस आणि थोडी रस्सेवाली भाजी. राईस पण सॉरी, खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे जे लोक राहतात ना, त्या तर ते एकटे असतात, त्या तर ते वाईफ वगैरे गेल्यामुळे त्यांच्या घरी वाईफ जात असेल, एकटे होतात. त्यांच्यासाठी खूप डिफिकल्ट आहे. आणि जे लोक युट्यूबला माध्यम बनवून हे शॉर्ट्स व्हिडिओ टाकतात, म्हणजे ते लोक खुश होत आहेत, हॅपी आहेत. वाईफ चालले, वाईफ गेले, एन्जॉय. असं काही नसतं, खोटं बोलतात. मला वाटतं आपल्या आई आणि बहीण नंतर जर आपलं कोण तितक्याच आपुलकीने केअर करत असेल तर ती वाईफ आहे. आणि वाईफ नंतर आपली मुलगी असते. ह्यांची जी काही पोकळी असते ना, ती एका दिवसाची असो, एका आठवड्याची, एका महिन्याची, वर्षाची, किंवा मग किती वेळेची, अशक्य आहे भरून काढणं. आज दाखवेन तुम्हाला काय काय करतोय. आज पाणी पण भरायचंय. कपडे बघूया आता, कपडे आहेत की नाही. कपडे धुवायचे, जेवण आहेत, जे पण जेवण झोपायचे पण आहे, रिलॅक्स पण करायचे. काल थोडं युट्यूब वरती काम करत बसलेलो, म्हणजे एडिटिंग वगैरे होती.
ऑफिस मधून आलेलो ते पण करून झोपलो. झोप कमी मिळाली. आता सकाळचे वाजले 10:15 झाले. झोप कमी मिळाली. 4 तास पडलं झोप भेटली. थोड्या परत झोपतो काही खाऊ. मग उठून दाखवतो तुम्हाला कसं काय रुटीन ह्याचं. एकदम वेगळंच रुटीन एकट्याचं विदाउट फॅमिली. गाईज आता थोडा वेळ आधीच पाणी वगैरे भरलं, टाकी वगैरे भरून टाकली आणि आता जेवलो. आज जेवणामध्ये काही बनवलं नाही कारण कंटाळा आला, झोप पण येत होती. फक्त एक आपला भात बनवला, राईस बनवला. हा बघा, ठीक आहे. आणि कालचं स्मिताने नळ्या वगैरे तळलेल्या होत्या, पापड, तर त्याच खाल्ल्या त्याच्याबरोबर राईस बरोबर. अं, बोलो सलाड करून काहीतरी खाईन त्याच्याबरोबर, पण नको. मिरची घेतली मस्त, मिरची बरोबर खाल्ला राईस. मस्त वाटलं. वेगळंच वाटत होतं राईस खाताना, वेगळाच एक्सपिरियन्स होता. आज वाईफ नाही, पण वाटलं की नाही, पाहिजे, बायको घरी पाहिजे. बायको घरी नसेल, बायकोचा विषय जाम हार्ड असतो. कारण बघितलं तुम्ही, ती नाही म्हणजे काय होतं, कोणाची बायको त्याच्यावर आपण, मला तरी असं वाटतं की आपल्याला किती काही आलं ना तरी पूर्णपणे वाईफवर डिपेंडेंट असतो. आत्ताच पाऊस इतका पडला दाखवतो तुम्हाला. मला हे सगळं लावायला लागतं बघा. नाही, पडदा वगैरे लावून घेतला मी. मला नको बस, हे काय घरी पूर्ण पाणी येतं बघा. तुम्हाला बोललो होतं ना घरी पाणी येतं, दिसतं पूर्ण पाणी सगळं घराच्या आत आहे. ह्याच्यातून इथून येतं पाणी असं. आणि पाऊसच इतका जोरदार पडत होता ना की त्या पावसामुळे आता थोडासा थांबलाय. कामं थोडी राहिलेत. आता जसं ऑफिसला जायच्या अगोदर, ऑफिसच्या टायमाच्या वेळेस मी सगळी कामं करून घेतली. आता भांडी वगैरे पण राहिली, बरीच कामं राहिली, ती करून घेईन. आ, झाडू मारेन थोडा. आणि हे पण करेन, काय म्हणतात, लादी वगैरे पण पुसून घेईन, ते पण करायला लागेल. ती नसली तरी आपल्याला घर स्वच्छ ठेवावं लागतं. घर जर स्वच्छ नाही ठेवलं तर वेगळाच वास येतो तरी. आणि आता पावसाळी दिवस आहेत तर बाहेरची सगळी काय काय घाण येत राहील, त्यासाठी हे करावं लागतं. आता बघूया, थोड्या वेळात कामं करायला स्टार्ट करेन आणि कामं करता करता मग झालं, टाइम होऊन जाईल माझं ऑफिस निघायचं. पण नक्की मी तुम्हाला बोललो होतो तसं, एकदा मी ट्राय करेन तिकडे 5Dचं सगळं दाखवण्याचं. मला मला तिकडचं दाखवायचं. तुमच्यापैकी किती काय, मला वाटतं 90% प्लस लोक तिकडे जाऊन आले असते 5Dला. 90%च्या वरती लोकांना माहिती आहे 5D काय आहे मालाडला. म्हणजे ऍटलिस्ट मी एकदा हॉस्पिटल मधून येत होतो, माझी बहीण मीरा रोडला ऍडमिट होती. वॉकहार्ट म्हणून हॉस्पिटल आहे तिथे. तर तिथून ज्यांनी मला रॅपिडो वरतून आणलेलं रात्री 1:30 वाजता बाईकवरती, त्याने सांगितलेलं की मला एरिया माहिती आहे कसं, 5Dला मी येत असतो. अरे चांगलं आहे. तो बोलतो नाही नाही, मी येत असतो म्हणजे मी राईडवर येत असतो, मला राईड मिळते 5Dची रात्री 3 वाजता 4 वाजता. कोणाला खायचं असेल, नाश्ता करायचा असेल, जे काय करता स्मोक वगैरे पकडा, तर त्यासाठी चला 5D, चलो 5D. म्हणजे एवढे पैसे भरून होतात, 120 110 असे राईडचे पैसे भरून लोक इथपर्यंत येतात त्यासाठी. 5D तसं आहे, रात्रीचं बघण्यासाठी खूप वेगळं आहे, ते मजा आहे रात्री बघायला. तर मी तुम्हाला डे मध्ये पण एकदा दाखवेल आणि रात्रीचं पण एकदा दाखवेल 5D. आणि मजेशीर आहे, चांगली जागा आहे. कधी फॅमिली मध्ये तुम्ही असं फंक्शन असेल, घरी तुम्हाला असं वाटतंय की चला आज रात्र झाले, भूक लागले, चहा प्यायचे,
काहीतरी मस्त पाहिजे त्या पायडीला मिळतं तिथे सगळं. आणि आता तर पावसाचे दिवस आहे, आता तर बेस्ट टाइम आहे तुम्हाला यायचा. तुम्हाला माहित असेल तुम्ही नक्की येऊ शकता. जरा टीव्ही बघतोय थोडा वेळ, टीव्ही वगैरे बघून झालं थोडा अर्धा एक तासामध्ये उठतो आणि सगळी मग कामं करतो. 4 वाजायला आले, बघू शकता 4 वाजायला आले. ते का थोडं टीव्ही बघूया आणि मग कामे करूया. आज स्मिता बरोबर बोललो फोनवरती. स्मिता इतकी खुश होते का, इतकी खुश होती. तर मी तर इतका खुश झालो तिला बघून. म्हणलं, अरे यार, म्हणजे मन बोलतात ना, मन हलकं, डोकं हलकं, की बायकोला बरं वाटतंय तिकडे गेली तर. म्हणजे कुठल्याही मुलीला माहेरी गेले की बरंच वाटतं. आता तिची तब्येत खराब आहे तर जरा तिने माहेरी राहावं असं माझी पण इच्छा आहे. बघूया हा किती टाइम राहते. थोडं सांगितलंय थोडा दिवस राहून ये. कारण कसं आहे, जरा राहिली तर तिला बरं वाटेल. पण खरंच मला तर खूप बरं वाटलं आज तिचा आवाज ऐकून, तिच्याशी फोनवर बोलून. एकदम उत्साही वाटत होती, एनर्जेटिक वाटत होती. बोलण्यामध्ये फरक होता बऱ्यापैकी. स्कूलला गेली होती आज, त्याला स्कूलला सोडून आली. अवनीसाठी स्कूलमध्ये विचारपूस करून आले. तर प्रिन्सिपलने सांगितलंय की फॉर्म घ्या, तिचे डॉक्युमेंट्स आणून द्या, तिचा एक छोटा इंटरव्ह्यू घेऊ आम्ही. तर उद्या जाणार आहे तीच. आणि तीच सगळं करते स्कूलचं. मी रेअरली कधीतरी स्कूलला त्याला सोडायचं असेल तेव्हा गेलं, असं बाकी मी स्कूलला कधी जात नाही. जात नाही म्हणजे ऑफिस माझं नाईट शिफ्ट असल्यामुळे मी झोपेल असल्यामुळे मला ते कधीतरी होत. कैवल्याची पिकनिक एकदा गेली होती लास्ट इयरला, तेव्हा त्याला सोडायला पिकनिकसाठी मी गेलो होतो, कारण मला खूप भीती होती. अं, मी तुम्हाला मध्ये तुम्ही बघितलेलं माझ्या ब्लॉगमध्ये, कैवल्य आपली बाहेर जरी असतील तरी थोडंसं आम्ही टेन्शन मध्ये असतो. एवढा लांब चाललेला पिकनिकला तर भीती वाटत होती. तसं नाही सोडूया. बघूया आता उद्या अवनीचं काय होतं, ऍडमिशनचं प्रोसेस किती पुढे चाललंय ते.